जय सियाराम. आपल्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिर पिंपळगाव बसवंत येथे दिनांक 28/2/26 रोजी शनिवारी हनुमान चालिसाचा अनुष्ठान करावयाचे ठरले आहे. अशी हनुमान चालिसा जवळजवळ 108 वेळेस म्हणायची आपल्याला. एक हनुमान चालिसामध्ये 40 दोहे राहतात, तर एका हनुमान चालिसेमध्ये 40 वेळेस आहुती पडणार आहे. तर अशी 108 वेळेस हनुमान चालिसा म्हणायचं आहे. आणि टोटल प्रत्येक हनुमान चालिसामध्ये 40 दोहे, जसे गुरु सर म्हणजे प्रत्येक दोहा आहे त्याच्या असं प्रत्येक हनुमान चालिसमध्ये 40 दोहे असतात. 40 × 108 तर म्हणजे जवळ 4320 आहुत्या इथं पडणार आहे. आणि असं टोटल ओव्हरऑल बघितलं तर 5000 आहुतीचा इथं मोठा कार्यक्रम आहे. आणि सर्व नागरिकांना आम्हाला जास्तीत जास्त याचा लाभ द्यावा. आणि हे जे तिथी आहे ही खूप महत्त्वपूर्ण तिथी आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी या हवनामध्ये बसा. 11 कुंडली इथं मोठा यज्ञ इथं ठेवण्यात आलेला आहे व्यंकटेश मंदिरमध्ये. सर्वांनी याचा लाभ घ्या. जय श्रीराम. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथं आयर साहेब जे आहे आपले वास्तुशास्त्रज्ञ, यांना याच्याकरता खास बोलवलेलं आहे की हनुमान चालिसेच्या अगोदर इथं जे आजचं युग आहे हे सायन्सचं युग आहे. म्हणजे लोकांनाही समजलं पाहिजे बुवा नुसतं अंधश्रद्धा नाही, बुवा नुसतं मंत्र म्हटले किंवा हनुमान चालिसा म्हटल्याने काय फरक पडणार आहे. तर आज हनुमान चालिसेच्या अगोदर आपण इथली एनर्जी सगळी मोजू राहिलो आहे. आणि ती एनर्जी किती आहे काय आहे हे समजणार आहे. आणि त्याच्यानंतर हनुमान चालिसा झाल्यानंतर उद्या संध्याकाळी सुद्धा आपण एक एनर्जी परत मोजणार आहे. म्हणजे आपल्याला समजेल हनुमान चालिसामध्ये किंवा मंत्रांमध्ये काय ताकद आहे ते आपल्याला आयर साहेब सांगतील. मी सुरू करतो. बंद करून घ्या. कट करावं लागेल. एक मिनिट लावा. कट करू.